आपल्या अनोख्या आंदोलनांनी प्रसिद्ध असलेले मंगेश साबळे यांनी हाती धनुष्यबाण घेऊन त्यांच्या जिल्हा परिषद सर्कलमधून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दलची माहिती त्यांनी फेसबुक वॉलवरनं दिली। खाली अनेक लोक म्हणतात गद्दारांसोबत गेले। अहो मला सांगा, ज्यावेळेस शरद पवारांनी पुलोत स्थापन केलं, वसंतदादाचं सरकार पाडलं, त्यावेळेस तुम्ही म्हणता गनिमी कावा केला किंवा चाणक्य नीती वापरली, आणि जेव्हा एकनाथ शिंदे करतो त्यावेळेस तुम्ही म्हणता की गद्दारी केली। खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा पाठीराखा जर या काळामध्ये कोण असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की तुम्ही अपक्ष का नाही लढले असं मंगेश साबळेला लोक म्हणतायत। अरे अपक्ष जे चळवळीतले कार्यकर्ते लढले त्यांचा इतिहास बघा, त्यांना देशोधडीला या शेतकऱ्यांनी लावलेला आहे, कारण की हा शेतकरी अहिरे वर्ग किंवा नाहिरे वर्ग असा दावणीला बांधलेला आहे, पक्षांच्या दावणीला बांधलेला आहे। त्यामुळं मंगेश साबळेने जो निर्णय घेतला तो योग्य आहे। कर्तृत्व असलेला माणूस कुठल्याही पक्षात असला तरी त्याला आपण ताकद दिली पाहिजे। पिढ्यानपिढ्या जातात, त्यानंतर नेतृत्व घडत असतं। हे मराठवाड्याला चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे। हे नेतृत्व कुठल्या पक्षामध्ये आहे हे न बघता ते नेतृत्व जपण्याचं काम मराठवाडाकरांनी करावं, आणि ते आता जिल्हा परिषद मार्गे विधानसभेची पायरी सुद्धा चढणार आहेत। त्यामुळे चांगलं नेतृत्व, एक खंबीर नेतृत्व मराठवाड्याला मिळालेलं आहे। त्या नेतृत्वाचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। मंगेश साबळेंना त्यांच्या भविष्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।